देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे जर तुमचे लक्ष लागले असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर अनेक शेतकरी बांधव सातत्याने एकच प्रश्न विचारत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार। सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती रोज नवीन बातम्या, व्हायरल पोस्ट आणि विविध दावे केले जात आहेत। कोणी म्हणतंय अमुक नेत्याच्या वाढदिवसाला पैसे जमा होणार, कोणी म्हणतंय विशेष जयंतीनिमित्त हप्ता खात्यावरती जमा होणार, कोण म्हणतं आज खात्यावरती पैसे जमा होणार, कोण म्हणतं उद्या पैसे खात्यावरती जमा होणार, कोण म्हणतं कालच पैसे जमा झाले। पण या सगळ्या दाव्यांमध्ये काही सत्य आहे का? काही फक्त शेतकरी बांधवांची या ठिकाणी फसवणूक होत आहे, हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नमो शेतकरी योजनेची खरी वास्तव परिस्थिती, केंद्र आणि राज्य सरकारच्या हप्त्यांमधील फरक आणि निधी वितरणातील अडचणी, तसेच शेतकरी म्हणून तुम्ही काय भूमिका घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्हाला देखील पैशांची गरज असेल, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नमो शेतकरी योजनेची वस्तुस्थिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, राज्य सरकारने शेतकरी बांधवांना आर्थिक हातभार लावण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। योजनेचा उद्देश अतिशय चांगला होता, शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा करणे। परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर वास्तव काही वेगळंच दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, या नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते वेळेवरती जमा होणे तर लांबच राहिले। दुर्दैवाची अशी बाब आहे की या नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते थकीत राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे। शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आता तुमच्या खात्यावरती म्हणजेच की आतापर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 10 हप्ते जमा होणे अपेक्षित होते, परंतु एकाच गोष्टीची खंत आहे, ती म्हणजेच की अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वाचा हप्ता जमा झाला नाही। हंगामाच्या काळामध्ये खते, बियाणे आणि औषधांचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते, मात्र हप्ता खात्यावरती जमा होत नसल्यामुळे शेतकरी राजा चिंतेमध्ये सापडला आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। योजना जाहीर करताना मोठे दावे केले गेले, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी सरकारकडून विलंब का होतोय, असा देखील प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाची तुलना करून बघूयात। नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की केंद्र सरकार आपल्या PM किसान योजनेचे हप्ते नियमितपणे आणि ठरलेल्या वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करत आहे। परंतु दुसरीकडे राज्य सरकारची नमो शेतकरी योजना मात्र वारंवार विलंबाच्या गर्तेमध्ये अडकताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे। केंद्र सरकारची PM किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपये जमा होत आहेत। तसेच राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये जमा केले जात आहेत। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून
PM किसान योजनेचे जे काही हप्ते असतील तर ते हप्ते वेळेवरती खात्यावरती जमा होत आहेत, परंतु राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळेवरती जमा होतानाचं चित्र सध्या बघायला मिळत नाही. केंद्र सरकार जर आपल्या योजनांचे पैसे नियमित देऊ शकते तर मग राज्य सरकारच्या पातळीवरच नमो शेतकरी योजनेचे हप्ते का रखडत आहेत? ही तांत्रिक चूक आहे की आर्थिक नियोजनाचा अभाव? हा देखील प्रश्न आता या ठिकाणी विचारण्याची वेळ आलेली आहे. आजकाल सोशल मीडियावरती किंवा मेसेजिंग ॲप्सवरती एक नवीन ट्रेंड बघायला मिळतो. जेव्हा जेव्हा एखादा महत्त्वाचा दिवस असतो, जसे की लोकप्रतिनिधी किंवा मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस, दिग्गज नेत्यांची जयंती किंवा एखादा शासकीय उत्सव असेल किंवा कृषी दिन असेल, तर तेव्हा लगेच सोशल मीडियावरती सुंदर पोस्टर्स व्हायरल होतात की या विशेष दिनानिमित्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. पण या दाव्यांमधील सत्य काय आहे हा देखील प्रश्न आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 1 जुलै या दिवशी कृषी दिन होता आणि 1 जुलै या दिवशी कृषी दिनाच्या निमित्ताने नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल असं सांगितलं जात होतं. आता 1 जुलै ही तारीख या ठिकाणी उलटून गेली आहे. 1 जुलै या ठिकाणी म्हणजेच की आता बरेच दिवस उलटून गेले असताना अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही. 1 जुलै या दिवशी कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं सांगितलं जात होतं. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, शासकीय पातळीवरती हप्ता वितरित करण्यासाठी सर्वात आधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळावी लागते. अधिकृत शासन निर्णय निर्गमित व्हावा लागतो आणि अर्थ खात्याकडून निधीची प्रत्यक्ष तरतूद व मंजुरी व्हावी लागते. जोपर्यंत अधिकृत GR येत नाही तोपर्यंत केवळ सोशल मीडियावरती पोस्टर ज्या काही आपल्याला बघायला मिळत असतात, म्हणजेच की सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या असतात तर त्या सर्व बातम्यांवरती विश्वास ठेवणे चुकीचे ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावरती सध्या ज्या काही बातम्या येत आहेत, म्हणजेच की ज्या काही चुकीच्या बातम्या येत आहेत की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, तर अशा सर्व अफवा असून या अफवांवरती, या चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. सध्या ज्या काही चुकीच्या बातम्या पसरत आहेत तर अशा बातम्यांमुळे, अफवांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढतात आणि नंतर निराशा या ठिकाणी पदरी पडते. सध्या जर बघायला गेलं, म्हणजेच की वस्तुस्थिती जर बघायला गेलं तर अद्याप देखील या ठिकाणी राज्य सरकारने हप्त्याच्या वितरणासाठी कोणताच अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला नाही. आता शेतकरी मित्रांनो, मुख्य प्रश्नाकडे येऊयात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास नेमका का विलंब होत आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे हे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की का रखडला आहे. याच्या मागे प्रामुख्याने 3 मुख्य कारणे दिसून येतात. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे आणि याचे नेमके कोणकोणते कारण आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हप्ता जमा होण्यास विलंब होण्यामागचं पहिलं जे कारण आहे ते आहे आर्थिक नियोजनाचा अभाव. राज्याच्या तिजोरीवरती पडणारा अतिरिक्त भार आणि अर्थसंकल्पीय निधीचे अयोग्य वाटप यामुळे योजनेसाठी आवश्यक असलेला निधी वेळेमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी. शासन निर्णय आणि अर्थ खात्याची मंजुरी या प्रक्रियेमध्ये देखील वेळ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. आणि त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आहे राजकीय अनास्था. राजकीय घडामोडींमध्ये शेतकरी योजनांना प्राधान्य मिळण्याऐवजी इतर विषयांवरतीच जास्त चर्चा रंगताना सध्या चित्र बघायला मिळत आहे. आता शेतकरी मित्रांनो, इथे सर्वात चिंतेची बाब म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींचे आणि आमदारांचे मौन. तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे ते सभागृहामध्ये किंवा सरकारच्या दारामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या हक्काच्या हप्त्याबाबत जाब का विचारत नाहीत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मग तो सत्ताधारी पक्षाचा आमदार असो किंवा विरोधक असो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे ही त्याची पहिली जबाबदारी असायला पाहिजे. जेव्हा सर्वच पातळीवरती या विषयावरती मौन पाळले जाते
तेव्हा त्याचा थेट फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतो. योजना सुरू करणे जेवढे सोपे असते तेवढेच ती सातत्याने आणि प्रामाणिकपणे राबवणे सुद्धा गरजेचे असते. आता शेतकरी मित्रांनो, असा प्रश्न पडतो की मग शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, अफवांवरती विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत मेसेजवरती किंवा व्हिडिओवरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण की सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत असतात, अफवा बघायला मिळत असतात. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवा. तसेच लोकप्रतिनिधींना नक्कीच प्रश्न विचारा. जेव्हाही तुमचे स्थानिक आमदार किंवा नेते तुमच्या भागामध्ये येतील तेव्हा त्यांना अत्यंत सन्मानाने पण ठामपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत प्रश्न विचारा. तसेच अधिकृत माहितीचा पाठपुरावा करा. कृषी विभाग किंवा अधिकृत शासकीय पोर्टलवरूनच माहितीच्या ठिकाणी खात्री करून घ्या. तसेच लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे हा तुमचा हक्क आहे. जोपर्यंत शेतकरी स्वतःहून आवाज उठवणार नाही तर तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत सध्या कोणतीही अधिकृत प्रशासकीय हालचाल किंवा जी.आर. आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. जेव्हाही अधिकृत शासन निर्णय जारी होईल तेव्हा सर्वात आधी अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नक्कीच करू. आता शेतकरी मित्रांनो, मग तुमचा असा प्रश्न असेल की मग हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो? तर शेतकरी मित्रांनो, सध्याची वस्तुस्थिती जर बघायला गेला तर अद्याप देखील सरकारने हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच महत्त्वाची घोषणा केली नाही. परंतु सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की 31 जुलैपर्यंत पैसे खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. साधारणतः 31 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे. आता शेतकरी मित्रांनो, हप्ता तर जमा होणार आहे. काही कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झालेला आहे, परंतु हप्ता या ठिकाणी आता लवकरच खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. आता पैसे तर जमा होतील, परंतु या पैशांना म्हणजेच की पैसे खात्यावरती जमा झाले पाहिजे. हप्त्याच्या लाभासाठी आपण स्वतः पात्र असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, बरेच शेतकरी या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत असतात, परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत आणि याचे देखील काही कारणे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला साधारणतः या ठिकाणी 2 ते 3 कामे करण्याचे आव्हान करतो. बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी साधारणतः 2 ते 3 कामांची पूर्तता असायला पाहिजे. जे शेतकरी ही 2 ते 3 कामे पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुम्ही देखील ही साधारणतः 2 ते 3 कामे पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. आता मग नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणते कामे करायला पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, यामधील पहिलं महत्त्वाचं काम आहे ई-KYC करणे. जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर आजची आज ई-KYC करून घ्या. जर तुमची ई-KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. बघा, सरकारनं पैसे पाठवले आणि तुमचं आधार कार्ड जर बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर मग तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं. आणि तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी म्हणजेच की फार्मर आय डी काढणे. ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्यावा. कारण की शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी सरकारनं या ठिकाणी अनिवार्य केला आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः या 2 ते 3 कामांची पूर्तता करून घ्या. ज्या देखील शेतकऱ्यांनी ही 3 कामे पूर्ण केली असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. सध्या सरकारनं अधिकृतपणे कोणतीच तारीख जाहीर केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 31 जुलैपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आणि सध्या हप्ता वितरणासाठी हालचालींना देखील वेग आला असल्यामुळे लवकरच आता पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पैसे तर जमा होतीलच, परंतु आपण या ठिकाणी स्वतः देखील हप्त्याच्या लाभासाठी पात्र असणं
आवश्यक आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या देखील शेतकऱ्यांनी e-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी e-KYC करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. आणि ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढून घ्या. ही 3 कामे पूर्ण करणं आवश्यक आहेत. जर ही 3 कामे तुम्ही पूर्ण केली असतील तर मग तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो 31 जुलैपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे देखील पैसे जमा होणार असल्याचं सरकारनं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे. जर 30 जुलैपर्यंत आता कर्जमाफीचे पैसे जमा झाले तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळेल. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमचा जर काही प्रश्न असेल, तुमची जर काही अडचण असेल ते देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.